आज आपण बघणार आहोत डाईज म्हणजेच काय घनाकृती ठोकळा या प्रकारचा डाईज तुम्ही बघितला असेल. ठीक आहे, या डाईज मध्ये आपण काय करतो, कलर एक साइडला पूर्ण एक कलर इकडे एक कलर असं या प्रकारचे मॅच करत चालतो. ठीक आहे, हा एक डाईज आहे. पण आपल्याला इथे हा डाईज बघायचा का नाही, ते नंबरिंग असं बघा सबसिडीला तुम्ही यूज करता तो डाईज आपल्याला इथे बघायचा. पण यावरून समजून घ्या या प्रकारचाच डाईज असतो, फक्त इथे काय असतं नंबरिंग असते. ठीक आहे, 1 ते 6 पर्यंतचे नंबर असतात. ठीक आहे, आता सर्वात पहिले बघा डाईज कसा असतो, या प्रकारचा असतो. ठीक आहे, आता ह्या डाईजला कोपरे किती बरं तुम्हाला विचारलं तर कोपरे बघा 1 2 3 4. ठीक आहे, हे वरचे 4 झाले, 5 6 7 8 कोपरे. ठीक आहे, डाईजला किती 8 कोपरे. ठीक आहे, 8 कोपरे दिसते का, किती 8 कोपरे. ठीक आहे, 8 कोपरे. हे का लिहून देते मी, यावर क्वेश्चन विचारला जातो डाईजला किती कोपरे असतात, साईड किती असतात, म्हणजे बाजू किती असतात, पृष्ठभाग किती असतात. बाजू जर विचारलं तर बघा 1, ह्या दोन्ही काय हे कोपरे. ठीक आहे, या दोन्ही कोपऱ्यांच्या मधली ही काय असते बाजू, 1 2 3 4. त्यानंतर खालचं 5 6 7 8 9 10 11 12 बाजू आहे. ठीक आहे, बाजू किती आहे 12 आहे. आणि तुम्हाला पृष्ठभाग विचारला तर पृष्ठभाग बघा आपण कसं मॅच करतो, हे पूर्ण एक कलर, इथे पूर्ण एक कलर, हे काय झाले पृष्ठभाग झाले. 1 2 3 4 5 6 पृष्ठभाग आहे. किती 6 पृष्ठभाग आहे. आता हे समजलं तुम्हाला डाईज कशा प्रकारे असतं. फक्त एवढं लक्ष ठेवायचं इथे काय नंबरिंग असतं. जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा इथे काय असतं नंबरिंग असतं, किंवा प्लस असतं, मायनस असतं, ABCD असते, या प्रकारचं असतं. ठीक आहे, हे डाईज कशासाठी तुम्हाला समजून सांगण्यासाठी सांगितलं. ठीक आहे, सबसिडी मधलं ते डाईज असतं ना, त्या डाईज प्रमाणे आपल्याला इथे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, हे डाईज तुम्हाला व्यवस्थित समजलं, किती बाजू असतात, किती पृष्ठभाग असतात, किती कोपरे असतात, हे रट्टा मारून ठेवा, कारण यावर क्वेश्चन विचारला जातो. डाईजचे 2 प्रकार पडतात. कोणते 2 प्रकार पडतात, स्टँडर्ड डाईज आणि नॉन स्टँडर्ड डाईज. म्हणजेच काय मराठीत त्याला म्हणतात मानक, फासा आणि साधारण फासा. ठीक आहे, या दोन्हींमधला एकदा व्यवस्थित येता डिफरन्स समजून घ्या. कोणताही क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. जर यामधला डिफरन्स व्यवस्थित नाही समजलं तर कोणताच क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. ठीक आहे, स्टँडर्ड डाईज मध्ये बघा, तर स्टँडर्ड डाईज या प्रकारचा हा डाईज आहे. हा एक डाईज आहे. इथे काय दिलंय वरती 6 दिलंय, 5 दिलंय, 4 दिले. जर आपण या दोन्हींची बेरीज केली तर किती 6 5 6 अधिक 5 किती होता 11 होता. ठीक आहे, 6 4 10, 6 अधिक 4 किती 10 होता, 5 4 किती होता 9 होता. ठीक आहे, या प्रकारे यांची जर बेरीज बघितली, यांची 2 पृष्ठभागांची जर बेरीज बघितली तर 7 येते का नाही येत. ठीक आहे, आता इथे बघू, आता ह्या डाईज मध्ये बघू, दोन्ही समजून घ्या, दोन्हीमधला डिफरन्स एकदा व्यवस्थित समजून घ्या. 6 3 4. ठीक आहे, आता बघा 6 4 6 अधिक 4 10 येतं, 4 आणि 3 किती होतं, 4 अधिक 3 किती होतं 7 होता. ठीक आहे, 7 होता. मग बघा आता इथे यांची बेरीज किती होते 7 होते. 4 आणि 3 कोणत्याही डाईज मध्ये 2 भागांची जर बेरीज 7 होत असेल तर ते काय असतं साधारण फासा असतो. ठीक आहे, तो काय असतो साधारण फासा असतो. आणि जर दोन्ही बाजूंची बेरीज, कोणतीही दोन्ही बाजूंची बेरीज जर 7 होत नसेल तर तो काय असतो स्टँडर्ड डाईज म्हणजेच मानक फासा असतो. ठीक आहे, यामधला डिफरन्स समजला. ठीक आहे, मग या प्रकारचा क्वेश्चन आला. आता बघा इथे तुम्हाला विचारलं 6च्या विरुद्ध काय येणार आहे, 6च्या विरुद्ध काय येणार आहे. तर जेव्हाही तुम्हाला स्टँडर्ड डाईज मध्ये अपोजिट बाजू विचारली, म्हणजेच काय त्याच्या विरुद्ध बाजू विचारले, तर काय करायचं, जेव्हाही विचारलं तर टोटल 7 आली पाहिजे. मग तो काय करायचा अंक ऍड करायचा. म्हणजे 6च्या विरुद्ध काय येणार आहे 1 येणार आहे, 5च्या विरुद्ध बाजू विचारली तर किती येणार आहे 2 येणार आहे, 4च्या विचारले तर 3 येणार आहे, या प्रकारचे. ठीक आहे, 6च्या विरुद्ध बाजू 1 येणार आहे, 5च्या विरुद्ध बाजू 2 येणार आहे, 4च्या विरुद्ध बाजू 3 येणार आहे. या प्रकारचे स्टँडर्ड डाईज मध्ये तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. सर्वात पहिले बघून घ्यायचं यांची टोटल जर 7 येत असेल तर तो स्टँडर्ड डाईज असेल. स्टँडर्ड डाईजचा विरुद्ध विचारलं तर काय टोटल 7 आले पाहिजे. तर नॉन स्टँडर्ड डाईजचा जर विचार केला तर बघा इथे तर +7 आली पाहिजे दोघांची इथे. ठीक आहे, आता इथे काय करायचं, अशा वेळेस आता तुम्हाला 7 यांची काय येते, या 2 बाजूंची बेरीज 7 येते. मग अशा वेळेस 6च्या विरुद्ध विचारलं तर 3 आणि 4 येणार नाही, काही येऊ शकतात. बघा 1 2 3 4 5 6
किती बाजू असतात? 6 असतात. ठीक आहे. आता इथे 6 3 4 6 3 3 4 हे दोन्ही अंक सोडून 5 येऊ शकतो, 2 येऊ शकतो, 1 येऊ शकतो. इथे म्हणजे आपण कन्फर्म सांगू शकत नाही. स्टँडर्ड डाईज मध्ये तुम्ही कन्फर्म सांगू शकता की विरुद्ध बाजू कोणती. आता तुम्हाला 3च्या विरुद्ध विचारले तर 1 2 किंवा 5 यातून कोणताही असू शकतो. म्हणजे 3 ऑप्शन असतील. जेव्हा साधारण फासा असेल तेव्हा तुमच्याकडे काय असणार आहे? 3 ऑप्शन असणार आहे. या प्रकारचा क्वेश्चन विचारला. स्टँडर्ड डाईज मध्ये काय डायरेक्ट एवढं लक्षात ठेवायचं, सर्वात पहिले यांची टोटल करून बघायची. जर 7 येत नसेल कोणत्याही बाजूची तर काय करायचं, जी ही बाजू विचारली त्याची सर्वांची टोटल किती आली पाहिजे? 7 आले पाहिजे. ठीक आहे. स्टँडर्ड डाईज आणि नॉन स्टँडर्ड डाईज यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. क्लिअर झालं हे सर्व. चला आता क्वेश्चन बघू आपण. फर्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा काय सांगितलं, 6 यामध्ये 4च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक आहे? ठीक आहे. आता बघा इथे काय दिलंय, 6 5 4 दिलंय. ठीक आहे. सर्वात पहिले मी तुम्हाला काय सांगितलं, सर्वात पहिले काय करायचं, स्टँडर्ड डाईज की नॉन स्टँडर्ड डाईज चेक करायचं. तर इथे बघा 6 आणि 4 10, 5 आणि 4 9, 6 आणि 5 11 विरुद्ध सांगितलंय. मग 4 अधिक 3 किती होतं? 7 होतं. ठीक आहे. या प्रकारे म्हणजे इथे 4च्या विरुद्ध काय येणार आहे? 7 येणार आहे. काय आन्सर आलं तुमचं? 7. ठीक आहे. सर्वात पहिले स्टँडर्ड डाईज नॉन स्टँडर्ड डाईज चेक करायचं. इथे 4च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असू शकतो? आता बघा 4 अधिक 3 7 होतं. मग 4च्या विरुद्ध सांगितलं. 4च्या विरुद्ध बघा आता 4च्या विरुद्ध 1 आणि 3 नसणारे म्हणजे 2 असू शकतो, 5 असू शकतो, 6 असू शकतो. ठीक आहे. या ऑप्शन मध्ये तुम्हाला या प्रकारचे 3 ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता इथे काय सांगितलं, बघा 2 डाईज दिलेले, व्यवस्थित समजून घ्या. 2 डाईज दिलेले. इथे बघा वरचा पृष्ठभाग सारखा दिलेला आहे, 6 6. ठीक आहे. वरचा पृष्ठभाग आणि इकडचा वरचा पृष्ठभाग 6 दिला. मग आता आपण काय बघणार आहोत, 3च्या विरुद्ध काय येणार आहे, 4च्या विरुद्ध काय येणार, 1च्या विरुद्ध काय येणार आहे, 5च्या विरुद्ध काय येणार आहे, ह्या बाजू आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. या प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो. तर बघा घड्याळ कसं फिरतं बरं, क्लॉकवाईज फिरतं, त्याप्रमाणे आपल्याला फिरायचं. मग आता ह्या 6 पासून आपण क्लॉकवाईज फिरू. ठीक आहे. आता क्लॉकवाईज फिरल्यानंतर बघा 3च्या विरुद्ध येणारे 1, 4च्या विरुद्ध येणारे 5. ठीक आहे. या प्रकारचं म्हणजे काय करायचं, क्लॉकवाईज फिरायचं. जिथे जिथे सेम आहे ना तिथून फिरायचं क्लॉकवाईज. ठीक आहे. हा पृष्ठभाग. ठीक आहे. त्यानंतर आता बघा इथे 6 इथे 6, इथे काय होतं, दोन्ही पृष्ठभाग सारखे होते पण आपण या प्रकारे क्लॉकवाईज फिरलो. तिथे दोन्ही पृष्ठभाग सारखे आहे का नाही, इथे वरते इथे साईडला. तर मग अशा वेळेस काय करायचं, इथून बघा या 6 पासून ठीक आहे क्लॉकवाईज जायचं. मग आता 5 नंतर 3, 5च्या विरुद्ध 3. ठीक आहे. 4च्या विरुद्ध काय येणार आहे, 1 येणार आहे. इथेही काय करायचं, क्लॉकवाईज टर्न मारायचं आहे. ठीक आहे. आता इथे बघा, आता इथे काय दिलंय, 3 3. ठीक आहे. त्यानंतर 2 5 6 4. इथेही काय करायचंय, पृष्ठभाग वेगवेगळे. ठीक आहे. या प्रकारे आता 5च्या विरुद्ध काय येणार आहे, 2 येणार आहे. 4च्या विरुद्ध येणारे 6. ठीक आहे. त्यानंतर आता इथे बघा वेगवेगळे पृष्ठभाग बघितले, सारखे पृष्ठभाग बघितले. आता इथे बघा 2 संख्या कॉमन आहे. ठीक आहे. आता बघा इथे 5 आहे, इथे 5 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे. जेव्हा 2 पृष्ठभाग सारखे असतील तेव्हा जो काही उरलेले असतात म्हणजे आता 4च्या विरुद्ध 6 येणारे. या प्रकारे आता इथे काही डाऊट आहे का, कमी टायमामध्ये आपण किती सारे क्वेश्चन कव्हर केले. तर पार्ट 2 मध्ये आपण बाकीचे राहिलेले क्वेश्चन सर्व कव्हर करून टाकणार. त्यामुळे तुम्ही काय करायचे, व्यवस्थित समजून घ्यायचं. नसेल समजलं तर कमेंट्समध्ये सांगायचं. नेक्स्ट लेक्चर आपलं डाईजचंच असणार आहे, त्यामध्ये मी तुम्हाला तुमचे डाऊट क्लिअर करून देईल. ठीक आहे. यामध्ये काही डाऊट असेल कमेंट्समध्ये सांगायचे.